या धर्तीवरील वैकुंठ म्हटलं जातं बद्रीनाथ धामाला. आणि या बद्रीनाथ धामाची रहस्यमय अशी माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणणार आहोत. अनेक रहस्य जाणणार आहोत की बद्रीनाथ मंदिराच्या पासून वैकुंठाला जाण्याचा मार्ग आहे, स्वर्गाला जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे मित्रांनो, बद्रीनाथ धाम म्हणजे आपल्या सनातन धर्माचा खांब, सनातन धर्माचं मूळ त्याच ठिकाणी आहे. मित्रांनो, त्या ठिकाणचं असणारं तप्तकुंड विचार करा, चोहोबाजूनी बर्फ आणि या तप्तकुंडामध्ये 54 डिग्री सेल्सिअस असणारं पाणी तापमान त्या ठिकाणचं विचार करा. मित्रांनो, त्या ठिकाणी असणारं ब्रह्मकपाल हे स्थान की त्या ठिकाणी पिंडदान केल्यानंतर मोक्ष मिळतो पूर्वजांना. प्रत्यक्षात पांडवांनी त्या ठिकाणी आपल्या पितरांचं पिंडदान केले बघा. आणि ती जागा म्हणजे मित्रांनो, प्रत्यक्षात 5 पांडव स्वर्गाला गेलेत त्या रस्त्यानं. त्या ठिकाणचा असणारा भीमपूल आजही आपला पाहावयास मिळतो, त्याचंही रहस्य जाणणार आहोत आपण. मित्रांनो, त्या ठिकाणचा जो पुजारी आहे तो वर्षातून 2दा त्याला स्त्रीवेशात राहावं लागतं, त्याचंही रहस्य. मित्रांनो, अशा अनेक रहस्य आहेत की बद्रीनाथ मंदिर परिसरामध्ये कुत्री भुकतच नाहीत बघा. पाऊस पडतो परंतु ढगांचा आवाज येत नाही, विजा चमकतात परंतु विजांचा आवाज त्या ठिकाणी येत नाही. अशी अनेक रहस्य आज आपण जाणणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं रहस्य म्हणजे मित्रांनो, बद्रीनाथ हे जे धाम आहे मूळ भगवान शिवशंकराचं, मग हे भगवान श्री हरी विष्णुदेव या ठिकाणी कसे आले, सुंदर अशी कथा जाणण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण फक्त पहा. आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशा आम्हाला कमेंट जरूर करा. तर मित्रांनो, बद्रीनाथाची ही रहस्य ऐकल्यानंतर आपली एक विचारधारा पूर्ण बदलणार आहे. आणि त्यासाठी आपण प्रथम उत्पत्तीची कथा पाहूया. तर मित्रांनो, बद्रीनाथ धाम हे केवळ एक मंदिर नाही, सनातन धर्माचं मूळ आहे. स्थापनेपासूनचं एक गूढ रहस्य आहे त्या ठिकाणचं. याची पौराणिक कथा सुंदर अशी आपण ऐकूया प्रथम. तर मित्रांनो, स्वतः भगवान विष्णूंनी तयार केलेलं आहे, परंतु मूळ स्थान हे भगवान शिवशंकराचे. आणि कसे आले या ठिकाणी भगवान श्री विष्णुदेव, सुंदर अशी कथा पाहूया. तर मित्रांनो, या बद्रीनाथ स्थानी भगवान शिवशंकर आपल्या परिवारासोबत या ठिकाणी राहत होते आणि तपचर्या त्या ठिकाणी करीत होते. आणि त्यामुळे हा जो आजूबाजूचा भाग आहे तो अत्यंत पुण्यवंत झाला होता. साधू ऋषी मुनी त्या ठिकाणी तपचर्या करण्यात येत होती, कारण सगळ्या गोष्टींची पूर्तता त्या ठिकाणी होत होती, कारण अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी होता. आता भगवान श्री हरी विष्णुदेवांना हे सगळं माहीत पडलं, ती जागाही त्यांनी पाहिली. आणि भगवान श्री हरी विष्णुदेवांना त्या ठिकाणी तपचर्या करायची होती त्या पुण्यवंत भूमीमध्ये. परंतु भगवान श्री हरी विष्णुदेव महादेवांना सरळ म्हणू शकत नव्हते की देवा मला ती जागा द्या. आणि भगवान श्री हरी विष्णुदेवांनी संकल्प केला की त्याच जागेवरती जायचं आणि तपश्चर्या करायची. भगवान श्री हरी विष्णुदेवांनी त्या ठिकाणी बघा संकल्प तर केलाच, पण एक योजना आखली. आणि ज्या ठिकाणी महादेव तपश्चर्या करतायत, माता पार्वती आहे त्या ठिकाणी, आणि त्याच मंदिराच्या बाहेर भगवान श्री हरी विष्णुदेवांनी एका छोट्या बाळाचं रूप घेतलं, अतिशय सुंदर. आणि हे बालक त्या दरवाजाच्या बाहेर रडू लागलं. आणि तो रडण्याचा जोरात आवाज माता पार्वतीच्या कानावरती गेला हो. आणि माता पार्वती धावून आली, कारण अखंड विश्वाची माता आहे. लक्षात घ्या, एका आईनं मुलाचा रडलेला आवाज ऐकला ना, ताईचं हृदय कळवळून जातं. त्याचप्रमाणे पार्वती मातेचंही हृदय कळवळून गेलं. धावत आली, आजूबाजूला बर्फ पडत आहे, भयंकर असणारी थंडी, आणि हे बाळ तर रडते. मातेनं पटकन उचललं आणि आपल्या कडेवरती घेतलं त्या दिव्य असणाऱ्या बाळाला. भगवान शिवशंकर आले आणि पाहिलं ते दिव्य बाळ. बाळ तर जोरात रडत होतं, थांबत नव्हतं. आणि भगवान शिवशंकर आहेत, अखंड सृष्टीचे मालक, त्यांनी ओळखलं, देवी हे बाळ साधन आहे, हे बाळ दिव्य आहे, तू त्याला सोडून दे खाली, ते आपोआप रडायचं थांबल. परंतु एक आईचं काळीच पार्वती मातेनं ते ऐकलं नाही. त्या बाळाला घेतलं आणि आपल्या कक्षेमध्ये माता त्यांनी घेऊन गेली. बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ते बाळ रडायचं थांबतच नव्हतं, जोरजोराने रडत होतं. माता बाहेर आली आणि याच्यानंतर देवादेव महादेवांना कक्षेमध्ये जायचं होतं. आणि त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णुदेवानं आपल्या योग बलानं तो दरवाजाच बंद करून टाकला त्या कक्षेचा.
आणि भगवान शिवशंकरला आत जाता येईना आणि ते दरवाजा बी खोलता येत नव्हता आपल्या ताकदीने. आणि भगवान शिवशंकरांनी विचार केला तर आपण दुसऱ्या जागेवरती जावं, दरवाजा आपण खोलू शकत नाही. माता पार्वतीला सांगितलं आणि त्याच क्षणी देवादेव विष्णुदेवांनी मूळ स्वरूप आपलं तयार केलं बघा. आणि त्या कक्षेतून आवाज आला की हे देवादेव महादेवा, मला या तुमच्या जागेवरती तपश्चर्या करायची आहे, माझी ही विनंती तुम्ही मान्य करा आणि तुम्ही या जागेवरून केदारनाथाला तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तुम्ही निवास करा. भगवान विष्णूंचं बोलणं ऐकल्यानंतर महादेवांनी स्मित हास्य केलं आणि माता पार्वती आणि त्यांचा जो परिवार महादेवांचा केदारनाथाला गेले बघा आणि तिकडे राहू लागले. त्यामुळेच आजपर्यंत देवादेव महादेव केदारनाथाला आपल्याला दर्शन देतात भक्तांना आणि बद्रीनाथ या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी त्या ठिकाणी दर्शन देत आहेत. आणि मित्रांनो, पुढे घटना घडती काय बघा. हजारो वर्षाचा काळ निघून गेला, नैसर्गिक आपत्ती आली, जो भाग आहे मंदिराचा त्या ठिकाणचा नष्ट होऊ लागला. आणि मित्रांनो, सांगितलं जातं की हजारो वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर आद्य गुरु शंकराचार्य त्या ठिकाणी आले आणि ह्या मंदिराचा त्यांनी उद्धार केला. मित्रांनो, त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान श्री हरिविष्णू देवानं दर्शन दिलं आणि सांगितलं की अलकनंदा नावाची नदी समोर वाहते आणि या नदीमध्ये तुला शालिग्राम एक शिला सापडेल आणि ही मूर्ती तो आण त्या ठिकाणी आणि त्या स्थापित कर, असा संकेत मिळाला. आणि नंतर आदिगुरु शंकराचार्य त्या ठिकाणी गेले आणि त्यांना ही मूर्ती मिळाली बघा. नदीमध्ये विधिवत स्थापना केली आणि पुढे सनातन धर्माचा एक धाम त्या ठिकाणी बघा तयार झालं आपल्या सनातन धर्माचं, म्हणजेच हे बद्रीनाथ धाम. आणि या ठिकाणी आजही भगवान श्रीहरी विष्णुदेव तपश्चर्या करत आहेत बघा, आज सुद्धा. आणि म्हणून हे स्थान साधू संतांसाठी तपश्चर्या करण्यासाठी अतिशय उत्तम आहे बघा. आणि आजही त्या ठिकाणी गेलेले लाखो भक्त आहेत दर्शनासाठी, त्यांना त्या ठिकाणचा अनुभव येतो त्या भक्तीच्या शक्तीचा. तर मित्रांनो, हे केवळ मंदिर नाही, आध्यात्मिक उन्नतीचे एक स्थान आहे. आणि हे जे मंदिर आहे समुद्र सपाटीपासून 10,170 फूट उंच आहे बघा, चारही बाजूनं बर्फ आहे. आणि मंदिराच्या समोर अलकनंदा नदी ही वेगानं त्या ठिकाणी वाहते बघा. आणि याच ठिकाणी नारद मुनींनी स्वतः तपश्चर्या केली होती आणि भगवान श्री हरिविष्णुदेवांनी त्या ठिकाणी नारदाला दर्शन दिले होते. आणि मित्रांनो, बद्रीनाथ धाम म्हणजे सनातन धर्माचं मूळ आहे बघा. या ठिकाणी दरवर्षी लाखो भक्त येतात भगवान श्री हरिविष्णुदेवांच्या दर्शनासाठी. मित्रांनो, हे स्थान म्हणजे केवळ यात्रास्थळ नाही बघा, आत्मिक शांती आणि ईश्वर उपस्थितीचा एक अनुभव येतो त्या ठिकाणच्या भक्ताला. आणि प्रत्येक भक्ताला जीवनाचं गूढ रहस्य त्या ठिकाणी गेल्यानंतर समजतं. आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा होतो. मित्रांनो, बद्रीनाथ या ठिकाणचे अनेक चमत्कार आहेत. आजही आपण त्या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी शंख वाजवला जात नाही. मित्रांनो, या महाराष्ट्रात देशात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत, प्रत्येक मंदिरात शंख वाजवला जातो शुभ, परंतु या मंदिरात शंख वाजवला जात नाही अजिबात बघा. त्याचंही रहस्य आपण पुढं जाणणार आहोत. तर मित्रांनो, प्रथम आपण बद्रीनाथाच्या मूर्तीचं रहस्य जाणणार आहोत. मित्रांनो, ही मूर्ती 1 मीटर लांब आहे बघा, शालिग्राम आहे. 7वी शताब्दीमध्ये आद्य गुरु शंकराचार्य यांनी अलकनंदा नदीतून काढून स्थापित केली होती. भगवान विष्णूंची मूर्तीचं हे स्वरूप म्हणजे स्वतः प्रकट झालेले आहेत बघा. मित्रांनो, 6व्या शताब्दीमध्ये या ठिकाणी सैन्य वगैरे कुठलाही बंदोबस्त नव्हता. आणि त्यावेळी घडलं काय, हे जे बौद्ध आहेत या बौद्ध लोकांपासून त्या मंदिराला धोका होता त्यावेळी. आणि बौद्धांच्या भीतीनं त्या ठिकाणचे जे पुजारी आहेत त्यांनी ही मूर्ती अलकनंदा नदीमध्ये ठेवली होती. शेकडो वर्षाचा काळ निघून गेला. ज्यावेळी आद्यगुरु शंकराचार्य बद्रीनाथ या ठिकाणी आले आणि त्यावेळी त्यांनी तेथील पुजाऱ्यांना विचारलं की या ठिकाणी मूर्ती नाही. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितलं की आमच्या पूर्वजांनी बौद्धाच्या भीतीनं ही मूर्ती अलकनंदा नदीत फेक, आम्हाला ज्ञात नाही की ती कोणत्या दिशेला फेकली. आणि नंतर हे ऐकून आद्य गुरु शंकराचार्यांनी ध्यान लावलं, कारण हे दिव्य पुरुष होते बघा, प्रत्यक्षात भगवंताचा अवतार. नदीमध्ये गेले आणि अचानक नारद कुंडात उडी मारली गुरु शंकराचार्यांनी. हे पाहून पुजारी घाबरले, कारण नारद कुंड हे विशाल होतं, जीवित कोणी परत माघारी येऊ शकत नाही असं एवढं मोठं कुंड. परंतु गुरु शंकराचार्य म्हणजे देवपुरुष होते, बाहेर आले आणि त्यांच्या हातात पाहिलं बद्रीनाथांची ती मूर्ती. आणि तेव्हापासून आजपर्यंत या मूर्तीची पूजा त्या ठिकाणी होते मित्रांनो, दिव्य मूर्तीची.
आणि त्याच्यामुळंच आपल्याला आजच्या आपल्या पिढीला या दर्शनाचं सौभाग्य लाभलं भगवंताच्या. मित्रांनो, ही मूर्ती नाही, साक्षात विष्णुदेव आहेत. पूर्ण विश्वात मान्यता आहे. जो भक्त बद्रीनाथाचं दर्शन घेतो आणि भगवंताच्या उपस्थितीचा एक अनुभव घेतो आणि त्यामुळं आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हा आणि याच्यानंतर गुरु शंकराचार्यांच्या पायाशी नतमस्तक व्हा, कारण त्यांच्यामुळंच आज आपल्याला भगवंताचं दर्शन होतंय. मित्रांनो, या ठिकाणी 6 महिने मानव पूजा करतात आणि 6 महिने देवता पूजा करतात. हो, केदारनाथासारखंच बद्रीनाथाचं कपाट 6 महिने बंद असतं. विधीपूर्वक उघडतात. भाऊबीजेला मंदिर बंद होतं आणि अक्षय तृतीला भक्तांसाठी मंदिर उघडं होतं. विजयदशमीच्या दिवशी कपाट बंद होण्याची तिथी घोषित होते. मित्रांनो, बद्रीनाथाचा हा दरवाजा म्हणजे कपाट 6 महिने बंद होतं. परंतु हा प्रश्न प्रत्येकाला पडतो बघा, का बरं बंद होतं? तर मित्रांनो, याचं प्रमुख कारण भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणची. कारण त्या दिवसापासून बर्फ पडायला चालू होतो बघा. कारण उत्तराखंड, चमोली जिल्हा अतिशय उंचावर हे बद्रीनाथाचं मंदिर आहे हिमालयावरती. आणि त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बर्फ पडतो. पूर्ण क्षेत्र हे बर्फानं झाकलं जातं. या ठिकाणं जाणंही शक्य नसतं. भयंकर असणारी थंडी आणि शास्त्रानुसार हे मंदिर बंद होतं. परंतु मित्रांनो, या ठिकाणची पूजा कधीही बंद होत नाही बघा. ध्यान देऊन ऐका आपण. पूजा आणि अनुष्ठान जे असतं त्या ठिकाणचं, त्या ठिकाणी जवळ असणारा जो जोशी मठ आहे आणि जोशी मठामध्ये भगवान नरसिंहाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये बद्रीनाथाची उत्सव मूर्ती त्या ठिकाणी नेली जाते आणि त्या ठिकाणी पूजा चालू राहते बघा. हजारो वर्षापासूनची ही परंपरा आहे बघा. आणि 6 महिन्यानंतर ज्या वेळेला कपाट खोलतं त्या ठिकाणी बघा चमत्कार दिसतो. मित्रांनो, त्या ठिकाणी दीप आहे ना, तो चालूच असतो बघा. आणि तो दीप आहे देवतांनी स्थापित केलाय आणि देवता त्या ठिकाणी 6 महिने पूजा करतात बघा. हे मंदिर बंद झाल्यानंतर बद्रीनाथाचं मंदिर म्हणजे सनातन संस्कृतीचं मूळ. अहो, त्या ठिकाणी गेल्यानंतर आध्यात्मिक शक्ती तर मिळतेच, मानव आणि देवता संबंध त्या ठिकाणी होण्याचं स्थान. विचार करा, 6 महिने कपाट बंद आणि त्या ठिकाणची ज्योत अखंड चालू असते बघा. तेल नाही, काही नाही. विज्ञानालाही समजलं नाही की त्या ठिकाणची ज्योत कशी चालू राहते. आणि मित्रांनो, सनातन धर्मामध्ये आपल्या ही ज्योत म्हणजे प्रत्यक्षात भगवंताची उपस्थिती मानली जाते. मंदिर बंद असताना देवता स्वतः त्या ठिकाणी येतात आणि भगवंताची पूजा करतात. मित्रांनो, ज्या वेळेला कपाट उघडलं जातं, जो भक्त ही ज्योत पाहतो तो जीवनामध्ये हे दृश्य कधीच विसरत नाही. मित्रांनो, आपण जर त्या ठिकाणी गेला असताल तर आम्हाला कमेंट जरूर करा या बाबतीत. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी मंदिराची परंपरा पाहणार आहोत. या ठिकाणची जी परंपरा आहे पूजा करण्याची भगवंताच्या मूर्तीची, मित्रांनो, या ठिकाणचा जो पुजारी, मूळ पुजारी, रावल बनण्याचा अधिकार असतो त्या पुजाऱ्याला. म्हणजेच केरळचा नंबोदयी ब्राह्मण, तो अविवाहित असतो. मित्रांनो, ही जी परंपरा आहे 7व्या शताब्दीची आद्य गुरु शंकराचार्यांनी केली. केरळचा ब्राह्मण, काय कारण? मित्रांनो, सनातन धर्माच्या एकतेसाठी. दक्षिणेचा ब्राह्मण उत्तरेला आणि उत्तरेचा ब्राह्मण दक्षिणेला. म्हणजे जिकुड तिकुडच्या ज्या प्रथा आहेत पूजेच्या, ते एकमेकांना माहीत पडाव्यात यासाठी ही गुरु शंकराचार्यांनी सगळं केले बघा. मित्रांनो, त्या ठिकाणचं रहस्य सगळ्यात पहा मोठं. बद्रीनाथाची म्हणजे भगवान श्री हरिविष्णुदेवांची जी मूर्ती आहे, या मूर्तीला मूळ पुजाऱ्याशिवाय कुणी हात लावला नाही आजपर्यंत. जाणारा भक्त कुणी हात लावू शकत नाही मूळ मूर्तीला. त्या ठिकाणचं रहस्य, कारण शुद्धता आणि पावित्र्य टिकावं म्हणून या सगळ्या गोष्टी. आणि पुढचं रहस्य पहा. या ठिकाणचा जो मूळ पुजारी वर्षातून 2दा श्रीरूप त्याला धारण करावं लागतं, श्री. आणि त्याचं रहस्य आपण ऐका की बद्रीनाथ धाम म्हणजेच भगवान विष्णू नर आणि नारायण रूपात त्या ठिकाणी आहेत बघा, विराजमान आहेत. माता लक्ष्मीची पूजा ही अनिवार्य केली जाते बघा, केलीच जाते. आणि विजयादशमीला मंदिराचं कपाट बंद करताना त्यावेळी माता लक्ष्मींचा जो विग्रह आहे देवीचा गर्भगृहामध्ये प्रतिष्ठित केला जातो बघा त्या. आणि वसंत पंचमीला मुहूर्त पाहून की कपाट खोलायचं कधी, तो तय केला जातो. आणि त्यावेळी कपाट उघडायच्या अगोदर अनुष्ठान फार मोठं केलं जातं. आणि जो रावल आहे मूळ पुजारी, त्याला स्त्रीचं रूप घ्यावं लागतं त्या ठिकाणी. म्हणजेच माता पार्वती, म्हणजेच सखी माता लक्ष्मीची,
त्याचं कारण पहा, स्त्रीरूप का घ्यावं लागतं? कारण हिंदू धर्माची जी प्रथा आहे आपली की परस्त्रीला स्पर्श करू नये, त्यासाठी या अनुष्ठानाच्या वेळी हा जो ब्राह्मण आहे स्त्रीचं रूप घेतो बघा. आणि माता लक्ष्मीची ती जी मूर्ती आहे ती परत निघून त्या जागी ठेवली जाते, म्हणून स्त्रीचं रूप घ्यावं लागतं बघा. तर मित्रांनो, सगळ्यात आता मंदिराची रहस्य आपण पाहूया. मित्रांनो, त्या भागामध्ये असणारं ब्रह्मकपाल क्षेत्र अत्यंत पवित्र रहस्यमय स्थान आहे. या ठिकाणी पिंडदान जर केलं तर मोक्ष मिळतो बघा आपल्या पितरांना. मित्रांनो, या ठिकाणी पांडवांनी आपल्या पितरांचं पिंडदान केले, पांडवांनी. त्यामुळे हे स्थान फार महत्त्वाचं आहे. पितरांना आपल्या आत्मशांती मिळते. नरकात जरी पितर असेल तर त्यांना जागा स्वर्गात मिळते. कारण ह्या ठिकाणचं जे रहस्य काय एवढं आहे, का महत्त्व आहे, ते सुद्धा आहे का. मित्रांनो, ब्रह्मदेवाला ज्यावेळी गर्व झाला की हे विश्व मीच निर्माण केले असं ब्रह्मदेवाला वाटू लागलं, आणि त्यावेळी भगवान शिवशंकराने 5वं शिर ब्रह्मदेवाचं कापलं होतं आणि भगवान शिवशंकराला त्या ठिकाणी ब्रह्महत्येचं पातक लागलं. आता पातक लागल्याबरोबर भगवान शिवशंकर ब्रह्महत्येचं पातक घालवण्यासाठी या ठिकाणी आले बघा. म्हणजे हे ब्रह्मकपाल क्षेत्र. महादेवांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली कित्येक वर्ष, आणि हे ब्रह्महत्येचं पातक निघून गेलं बघा. आणि म्हणून हे ब्रह्मकपाल क्षेत्र हे फार महत्त्वाचं मानलं जातं बघा. आणि त्या ठिकाणी लाखो लोक आजही येतात पिंडदान करण्यासाठी. मित्रांनो, आता पुढचं रहस्य पहा. देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर मिळालं बघा लगेच. आपण गेला असताल तर पाहिलं असेल, वसुधारा नावाचा धबधबा, हिंदीमध्ये झरणा म्हणतात, धबधबा 400 फूट उंचावून खाली पाणी पडतंय बद्रीनाथाच्या मंदिरापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती. तर मित्रांनो, या धबधब्याचं रहस्य आपण पहा की महाभारताचं ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला पांडव स्वर्गाला निघाले होते बघा. आणि स्वर्गाला जाण्याचा हा मार्ग होता. आणि स्वर्गाला जाताना सहदेव त्या ठिकाणी पडला आणि त्याचा प्राण गेला बघा, तिथून चढताना त्या धबधब्याच्या. मित्रांनो, या धबधब्याचं पाणी जे पापी लोक आहेत ना त्यांच्या अंगावर कधीच पडत नाही बघा ना. विशेष पापी लोक जर गेले त्या ठिकाणी तर त्या धबधब्याचं पाणी त्याच्या अंगावर सुद्धा ओढणार नाही. ते रहस्य. जे पुण्यवंत आहेत, जे भगवंतावरती विश्वास ठेवतात, त्याच्या शरीरावरती या पाण्याचा थेंब पडतो बघा. आजही तुम्ही त्या ठिकाणी जा आणि आम्हाला जरूर कमेंट करा. हे पाहिल्यानंतर सात्विक पुण्यात्मा जर त्या ठिकाणी गेला तर त्याच्या अंगाला ते पाणी स्पर्श करतं. मित्रांनो, विज्ञानाला हे कळत नाही बघा, हे घडतंय कसं. आता पुढचं रहस्य पहा. भीमपूल आपण ऐकलं असेल, माहिती गेला असताल, पाहिलं असेल. मित्रांनो, भीमपुलाचं रहस्य पहा. हा विशाल पूल भीमानं दगडानं बनवलाय बघा. सुंदर अशी त्याची माहिती सांगितली जाते. मित्रांनो, ज्या वेळेला हे पांडव स्वर्गाला निघाले होते, आता स्वर्गाला निघाल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर सरस्वती नदी लागली त्या ठिकाणी. आता नदीचं पाणी वेगाने वाहत होतं. आता हे बाकीचे उड्या मारू शकत होते, बलवान होते. भीमाला तर काय हरकत नाही, उडी मारू शकत होता, परंतु द्रौपदीला पुढे येता येत नव्हतं नदी. आणि बलदंड असणाऱ्या भीमानं एक महाकाय शिला म्हणजे मोठा दगड उचलून आणला आणि ह्या नदीच ठिकाणी मांडला बघा. मित्रांनो, आजही त्या ठिकाणी तो दगड पाहावयास मिळतो. आणि भीमाने जे दगड उचललाय, भीमाची 5ही बोटं त्या दगडा उठलेली आजही पाहावयास मिळतील आपल्याला गेल्यानंतर. महाराष्ट्रातून, देशातून लाखो त्या ठिकाणी भक्त येतात आणि हा भीमपूल त्या ठिकाणी पाहतात. मित्रांनो, विज्ञानाला सुद्धा समजत नाही हा दगड आणला असेल कसा उचलून. आणि भारताची जी पुण्यभूमी, खरंच देवभूमी, इथं गेल्यानंतर आपल्याला कळेल बघा. कारण या देशात नास्तिक तर असतात, त्यांना देव नाही म्हणते ती नास्तिक. त्यांनी जावं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी परीक्षा घ्यावी. आता या ठिकाणचं पुढचं रहस्य अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्या ठिकाणचा प्रसाद बद्रीनाथाचा. तुम्ही महाराष्ट्रात, देशात अनेक ठिकाणी मंदिरात जाताना त्या ठिकाणी प्रसाद मिठाईचा असतो बघा बाकी मंदिरातून, परंतु बद्रीनाथाचा प्रसाद हा तुळशीचा असतो. मित्रांनो, तुळस भगवंताची प्रिय, तुळशीचा प्रसाद तिथे आहे बघा. अहो, तो प्रसाद तुम्ही खाल्ला ना, तुमच्या शरीरात नकारात्मकता जास्ती ना, नकारात्मकता ती पळून जाते बघा. वाईट शक्ती पळून जाते, मन शुद्ध होतं आणि भगवंताचं आपलं नातं त्या ठिकाणी जुळतं असं वाटतं बघा. मित्रांनो, एवढी आध्यात्मिक शक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. तो प्रसाद तुमच्या घरी घेऊन गेला
सुख समृद्धी तुम्हाला लाभते, हे सगळं खरं आहे बघा त्या प्रसादाचं रहस्य. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी विश्वासावरती येतात. ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी या शक्य होतात. तर मित्रांनो, याच्यानंतर सगळ्यात मोठं रहस्य आपण ऐकणार आहोत की बद्रीनाथाच्या जवळ असणारं तप्तकुंड. मित्रांनो, विचार करा, आजूबाजूचं तापमान 9°10°C बर्फ सगळा पडला. विचार करा, बर्फ आहे चोहोबाजूनी त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी असणारं जे तप्तकुंड आहे 54°C तापमानाचं पाणी, गरम पाणी. विचार करा, हे पाणी कुठून आलं असेल की विज्ञानालाही समजत नाही. गरम पाणी कुठून? जर त्या ठिकाणी आपण आंघोळ केली, वरून हात लावला पाण्याला तर गरम वाटतंय, पाणी भाजतंय. पाण्यात गेल्यानंतर ते पाण्याचं तापमान जसं आपण म्हणतो ना इसान टाकला, असं पाणी बरोबर मापात गरम लागते. हे रहस्य. मित्रांनो, त्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर अनेक शरीराच्या रोगराई दूर होतात. ते जर स्नान केलं ना तरच बद्रीनाथाची यात्रा पुरी होते, नाही तर अधूर राहते. परंतु मित्रांनो, हे तप्तकुंड झालं तरी तयार कसं, याची माहिती थोडक्यात पहा. मित्रांनो, तप्तकुंडाच्या जागी सूर्यदेवानं त्या ठिकाणी तप केलेलं होतं बघा. सूर्यदेवानं भगवान श्री हरिविष्णू देवांच्या प्रसन्न करण्यासाठी भगवंत प्रसन्न झाले, आणि या ठिकाणी सूर्यदेवाला पाप लागलं, ते पापही नष्ट झालं. परंतु सूर्यदेवानं आपण त्या ठिकाणी आलो आहोत ही शक्ती त्या ठिकाणी ठेवून गेले. हजारो वर्षाचा काळ गेला तरी आजही त्या ठिकाणी तप्तकुंडामध्ये पाणी गरम आहे. विचार करा, बर्फाचा भाग चोहोबाजूनी, कडाक्याची थंडी, आणि आजही त्या ठिकाणी तो बद्रीनाथाचा चमत्कार आपल्याला पाहावयास मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं रहस्य आपण ऐकणार आहोत मित्रांनो. आता ध्यान देऊन ऐका. मित्रांनो, बद्रीनाथाच्या परिसरात कुत्रीच भुंकत नाहीत. घेऊन जातो मी त्या ठिकाणी बघा, कुत्री भुंकणारच नाहीत. त्या ठिकाणी पाऊस पडतोय, ढगांचा गडगडाट तो येतच नाही, आवाज धाड धाड जो आवाज येतो ना तो आवाज येत नाही. आकाशामध्ये विजा चमकतात पाऊस पडताना, विजांचा प्रकाश दिसतो, परंतु कडाडण्याचा आवाज येत नाही. काय आहे रहस्य? तुम्ही पहा, कोणाला विचारा, तुम्ही गेला असताल त्या ठिकाणी. मित्रांनो, ह्या गोष्टी घडत नाही. त्याचं मूळ कारण आपण ध्यान देऊन ऐका. हजारो वर्षाचा काळ निघून गेला, आजही त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णुदेव विश्राम अवस्थेमध्ये तपचार्या करत आहेत बघा. म्हणून त्या ठिकाणी प्रकृतीला समजतो. मौन अवस्थेत प्रकृती त्या ठिकाणी बघा. पशु पक्षी प्राणी यांना सुद्धा कळते की भगवंताच्या तपचर्यामध्ये भंग येऊ नये, म्हणून त्या ठिकाणी बघा आवाज ह्या ठिकाणी येत नाही, कुत्री भुंकत नाही. याचं रहस्य. मित्रांनो, ही कुठलीही मी तुम्हाला दंतकथा सांगत नाही. जा त्या ठिकाणी पहा आणि आम्हाला कमेंट जरूर करा. मित्रांनो, सुंदर असं रहस्य आपण शेवटचं पाहणार आहोत की बद्रीनाथ असं का म्हटलं जातं या ठिकाणच्या दामाला. काय आहे या पाठीमागचं रहस्य? ध्यान देऊन ऐका आपण. मित्रांनो, या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णुदेव तपचार्या करत होते अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी. एवढी घोर तपचार्या, चोहोबाजूनी बर्फ पडत होता अंगावरती भगवंताच्या, कडाक्याची थंडी, आणि हा सगळा बर्फामध्ये कित्येक वर्षाचा काळ निघून गेला. बर्फ तर पडत होता, बर्फामध्ये भगवंत जाखू लागले, आणि वैकुंठामधून माता लक्ष्मीने पाहिलं की भगवंताच्या अंगावर बर्फ पडत आहे, भगवंत हालत नाही, काहीच नाही. आणि भगवंताच्या रक्षेसाठी वैकुंठावरून माता लक्ष्मी धावत आली हो. आणि माता लक्ष्मीने त्या ठिकाणी बद्री वृक्षाचं रूप घेतलं आणि या बर्फापासून भगवंताचं रक्षण केलं. कित्येक वर्षाचा काळ निघून गेला, माता लक्ष्मी त्या ठिकाणी या बद्री वृक्षाच्या रूपात होती आपल्या पतीसाठी. ध्यान देऊन ऐका. आणि काही वर्षानंतर भगवंताची तपचर्या पुरी झाली आणि भगवंतानं पाहिलं, भगवान श्री विष्णुदेवांनी, की लक्ष्मी देवी एका वृक्षाच्या स्वरूपात. भगवान श्री हरी विष्णुदेवांना गगनात मावेनासा आनंद झाला, आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले, देवी लक्ष्मी, माझ्या तपचर्याचं फळ अर्ध फळ तुला म्हणली, आणि या दामाला बद्रीनाथ नाव हे पडेल बघा, असं त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं. एवढंच नाही तर माझ्या पूजेबरोबर तुझी पूजा होईल. आणि म्हणून आज त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या बरोबर माता लक्ष्मींची पूजा होते बघा. दोघं बी त्या ठिकाणी आहेत. या बद्रीनाथ धामाची अनेक रहस्य आहेत मित्रांनो. आणि शेवटचं रहस्य महत्त्वाचं आपण ऐका की बद्रीनाथ धाम आणि कलियुगाचा शेवट याचं काय कनेक्शन आहे. मित्रांनो, याचं रहस्य सुंदर आहे. नर आणि नारायण नावाचा पर्वत आहे त्या ठिकाणी बघा, आणि हा पर्वत हळूहळू जवळ येत चाललेला आहे. आणि या कलियुगाच्या शेवटी ज्यावेळेला पापांची संख्या वाढल आणि हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी सनातन हे पापी येतील, त्यांची संख्या वाढेल,
आणि या पाप्यांना नष्ट करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी अवतार घेणार आहेत बघा. नर आणि नारायण पर्वत जुळले जातील, बद्रीनाथ मंदिराचा रस्ता बंद होणार आणि हे कलयुग नष्ट होणार हो. त्याच वेळी मित्रांनो ही दामही त्या ठिकाणी नष्ट होणार आहेत. परंतु सतयुग आल्यानंतर विजय बद्रीनाथ म्हणून हे परत प्रकट होणार आहे सगळं धाम, भक्तांच्या दर्शनासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी परत भगवंत असणार आहेत. मित्रांनो हे बद्रीनाथ मंदिराचं रहस्य सगळं आपल्याला आवडलं असेल तरच आम्हाला कमेंट करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम बद्रीनाथाच्या नावानं आम्हाला कमेंट जरूर करा. आणि ही माहिती ते आपल्या मुलाबाळांना नक्की सांगा आणि जीवनामध्ये एकदा तरी आपण बद्रीनाथाचं दर्शन घ्यायला जा. जीवनाचं सार्थक होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.